आणि या नंतरची बातमी मोदी, मेलोनी आणि मेलडीची। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळपासून समाज माध्यमांवर सगळ्या सोशल मीडियावर कमालीचे ट्रेंड होत आहेत। याचं कारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटली दौरा। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली। अन्य राष्ट्रप्रमुखांप्रमाणे मोदी आणि मेलोनी यांनी कारमधून एकत्र प्रवास केला, शाही भोजनाला हजेरी लावली, द्विपक्षीय चर्चेतही सहभाग घेतला। या सगळ्याचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले, पण सगळ्यात चर्चेचा विषय ठरला तो मेलोडी चॉकलेटच्या गिफ्टचा। मोदी आणि मेलोनी यांची नावे एकत्र करून लोकांनी मेलोडी असा एक शब्द 2 वर्षांपूर्वीच बनवलाय। हे मोदींपर्यंत तेव्हाच पोहोचलं होतं आणि त्याचाच आधार घेऊन मोदींनी परदेश दौऱ्यात काहीशी थट्टा मस्करी करायचं ठरवलं असावं आणि मग त्यांनी मेलोडी यांना थेट मेलोडी चॉकलेटचं पॅकेटच गिफ्ट दिलं। आता याच्यावरून शेकडो मीम्स बनलेत। लोक काय काय कमेंट करतायत आणि त्याची मजा घेतायत याची तर काही सीमा नाहीये। अर्थात यात काही चूकही नाहीये। उलट भारतीय राजकारणी जरा जास्तच गंभीर असतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कुणालाही न दुखवता केली थोडी थट्टा मस्करी तर बिघडलं कुठे। Very, very good toffee. Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. पार्लियामेंट में कहा, भाषणों में कहा, 2 महीने से कहा कि देखिए आर्थिक तूफान आ रहा है, किसान को, मजदूर को, युवाओं को, माताएं बहनों को जबरदस्त चोट लगने जा रही है। बीजेपी वाले मेरा मजाक उड़ाते हैं। जो दीवार, आर्थिक दीवार खड़ी करनी थी आपके लिए, वो उन्होंने नहीं की। उल्टा वो जाकर मेलोनी जी के साथ टॉफी खा रहे हैं और वीडियो बना रहे हैं जैसे मजाक चल रहा है। आणि या बातम्यांसह जय विशेष मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।